गाडी शिकायची तर माहिती आहे. दामन देवीत. हा हॅलो गाईज, स्वागत आहे माझं यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्ही म्हणजे मी जातो आता कॉलेजला, कारण कबड्डीच्या प्रॅक्टिसला. आणि माझ्यासोबत एक आहे येडं, माझा मित्र आहे अवधूत. तर आता बघूया, आम्ही जातोय कॉलेजला प्रॅक्टिस. गाईज आपल्या कोकणची लालपरी आणि हा परशुराम घाट. तुम्हाला सिद्धीज गाईज, इकडं खाली गाव वगैरे आहेत. आणि या साईडला ही आपली वाशिष्ठी नदी. आणि सकाळचं दृश्य आहे हे, मी माझ्या कॅमेऱ्यातून टिपलेलं आहे. आणि इकडे खाली म्हणजे संध्याकाळी फिरणं वगैरे आहे. आणि आपला भाव, अरे भावा भेटला मध्ये रस्त्यात घेऊन आलो. शेवटी जरा डोक्याने मंद आहे, पण तुम्ही समजू शकता. पोच ना, एकदा नाव बिव सांग की ना. आता नाव नको, मग सबस्क्रायबर वाढतील माझे. काय काय सबस्क्रायबर कोणाचे? माझे. तुझे तुझे कसे वाढतील? मी ब्लॉग करतो म्हणजे माझे वाढणार. माझे पण मला सबस्क्रायबर करतील ते. कसे तुला सबस्क्राईब करते? नाव ऐकून. कोणाचं? माझा. अरे तुला वाडीत बाईला कोण ओळखत नाही. माझं नाव ऐकून सबस्क्रायबर केले नको. सबस्क्रायबर नाही, जरा अरे सबस्क्रायबर नीट बघ. सबस्क्रायबर पोचणार की तुझी गाडी? हा, किती वेळ गेलो उठवतोस? किती वेळ? आणि ऍक्टिवा? ऍक्टिवा पण पाहिजे. आता तुम्ही सांगा. अरे वायला ऍक्टिवाला गेअर असतात? नाही, गेअर नसतात. मग गेअर नसतात, अशीच उठवतो. अडाणीच केले जरा म्हणते. मी उगाच बोलू ना, डॉकेन म्हणत आहे. पण आयटम बिटम काय म्हणते? आयटम नाही ना कोण. हा नाही कोण तुझी? मग काल तिला घेऊन फिरत होतास ती कोण रे? ती काय. आमची प्रॅक्टिस वगैरे झाले आणि आम्ही आलो तर कॉलेजमधून डायरेक्ट परशुराम घाटात. आपलं तुम्हाला बोललो ना सकाळी मंद, तर हाच. आणि आपल्या भावाला ब्लॉग चालू करायचे आहेत. ब्लॉग कर चालू. नको. अरे कर रे, यायला स्टार्टिंग कर, फक्त स्टार्टिंग कर. कसं करू? काय बोलशील? हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. एवढा नको रे. अरे मग कर की नाही? फाटते काय तुझी? फाटते माझी, फाटते. का फाटते? तुझ्या टॉपला जायचं मी. काय काय येऊन टॉपला जायचं राहिले यार तुझ्या टॅपला. कर ना कसं करू? हे बघ, असं मोबाईल पकड. हॅलो गाईज, अब असं पकड. हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या युट्यूबच्या नवीन व्हिडिओ मध्ये. एवढा नको रे. मग हॅलो गाईज फक्त बोल. एवढा नको. अरे मारेन बघ, आता बॉटल फेकून मारेन. तसा आता तुला बोललो होतो. अरे असा पकड. हा हॅलो वाईफ. एवढा गाईज नाही रे. गाईज काय? गाईज गाईज नाही. बोल. नको आता. अरे येईल रे, बोल तू. नको आता. कशाला नको बोल. अब तुला जमतंय तसं बोल. हॅलो गाईस, तर आता आपण आलो परशुराम घाटात. हा आमचा सोंग करात. हा जा घरात. अरे तू याला मोबाईल कुठे पकडलास? वाकडा नीट पकड की नाही. सोंग करात. हा जा घरात तू आता. हा आता घरात जाऊ आता. घाल्यात कुठे घाल्यात? अजून बोल ना काहीतरी. एवढाच. ही आमची धामण देवी खाली. ती त्यांना दाखव, मला कुठे दाखव? मला माहिती आहे. ही आमची धामण देवी कुठं आहे? दगड कुठे? हा करू हा कर दाखव. जो सॅमसंग S20 अल्ट्रा. अजून पुढचं सांग ना. दिसतोय काय? बस झालं आता. एवढा. हा उद्या दाखवतो तुम्हाला. उद्या काय? नंतर दाखवतो. याला काय 2-2 सेकंदाचा बनवणार फक्त. हॅलो गाईज, स्वागत. आम्ही इथं आलोय आणि तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. असं बोलणार आहे. एवढे नको. मग एवढं नको. यूज पत्र काय पाहिजे? यूज कर. तू स्टार्ट करू नको. हा सा मी नाही करत. बोल. तू स्टार्ट करू नको. तू आधी मला दाखव प्रॅक्टिस. अरे असा पकड ना. असा याडाच काय रे तू? जरा कसा सांगितलंय तुला? हा 1 ट्राय. अरे बा बोल फक्त. काय पकडणार आहेस काय याडे? हा बघ, दाखव. आलाय. ब्राईटनेस तरी वाढव. एवढाच आहे. हा दाखव. ह्याला अजून ब्राईटनेस वाढायचा आणि ब्लॉग चालू करणार आहे. मला वाटतं तू कॅरेमिनाटी, श्रीमंत लेजंड यांना, सौरभ जोशी यांना मागं काढशील अशा. म्हणजे म्हणून मी करत नाही. काय म्हणून मी करत नाही. सौरभ जोशी तुझ्याकडे डायरेक्ट गेल सकाळी. माझा मार्केट खाल्लंस म्हणून. ये भाव फोटो काढा पाहिजे. हा भाव आलाच. भाव कोणतो तुला बोल? वर बघून बोल की नाही. मला बोल भाव आलास तू चापी. हा बोल चहा नको. जेवा. तो राहतो कुठं माहिती आहे काय? कुठं?
कुठला ह्याच्यात महाराष्ट्रामध्ये राहतो. उत्तराखंड माहिती आहे कुठे येतं आला ते मला पण नाही माहिती एवढं. काय बोलतो काहीच परवा आहे ना काय होतं रे अनसूटाला जेवायला गेला इथं कॉलेजला डाबा खाल्ला नाही आणि तिथं जाऊन आज सकाळी मला म्हणतो मला पचलं नाही. पचलंच नव्हतं जास्त खाल्लं काय जास्त खाल्लं पचलं नाही म्हणून भाऊ फुकटचं खायचं नसतं. फुकटचा असा फुकटीचा प्रकट असतो. हा फुकटीचा प्रकट जरा मोठ्यान बोल. फुकटीचा प्रकट तू अरे म्हणून तुला वाडीतल्या वाईटा त्याला आहे ना हा गेला कॉलेजवरून अनसोडाच्या इथं आणि याला काय बोलले असा आला ना बोलले हा बा आला शिवायला साला खाणे काय नाही. नंतर रात्रीचा शिवा भात दिली ताजा भात तसाच ठेवली नाही. काय नाही इनो आणून देऊन दिली मला इनो. हल मला 2 इनो होते पण एक नाही 2 आणून दिले होते. बोल आता आपल्याला भावाना या गाडीवर ऑफ रोडिंग करून दाखवणार. उडून दाखव. हा उडून दाखव. नाही इथून वर चढव. अरे अर्धी चढव ना ते आता आपला ऑफ रोडिंग करतोय भावाला गाडी उचलता येत नाही अजून. ओ माय गॉड. आपला भाऊ ट्रेनिंगचे क्लासेस घेतो खास करून ऍक्टिव्हा वाल्यांसाठी. तुम्ही पण येऊ शकता आणि पहिल्या गेअरवर उठून देतो भाऊ गाडी. स्पीडरला पण गेअर असतात. माय गॉड. आता आपला भाऊ 1 अगेन ट्राय. हा चढ. हा आता तुझं आहे ना तू एवढी चढवलीस गाडी तुझा एक्सपिरियन्स सांग कशी चढवली गाडी. आता बंद वाटली होती आधी. हा पडलो तो कसं बापसाचा मार खायनी. हा एवढाच. आणि आता ते इंग्लिश मधून सांग. इंग्लिश मधून एवढा इंग्लिश नको. अरे तुटकं फुटकं सांग ना. सायन्सला होतो. हा ते मला इंग्लिश जमत नाही म्हणून कॉमर्सला टाकले. कॉमर्स नापास झालास म्हणून हाकलवली ते सांग. नापास नाही झाला. नाही नापास झालो. हा मग तुला टाकला ना सरांनी टाकले. मग काय मग तू सरांना असं म्हणजे काय तुझ्या मनात वाईट बीट नाही वाटलं. म्हणजे वाईट वाटलं मला. मग कॉमर्सला जाऊन तुला कसं वाटलं. कॉमर्सला मला काहीच समजत नव्हतं. हा स्टार्टिंगला अजून एक दिवस बसलो नाही मी कॉलेजला. नंतर तुझ्या जिद्दीच्या मनावर तू बाळावर तू पेपर लिहिलेस. ते 28 मार्काचा लिहिलास तो. हा ते पोरी साईडला बसून लिहिलाय. बघून पूर्ण बघून लिहिला. एवढा टॅलेंट येतं का. पोरगीन दाखवला बोल ताई दाखव पेपर. लगेच पेपर दाखवला मला. ताई बोलस म्हणून. ताई बोललो म्हणून. नाही तर असं बोला ना ताई दाखव ना असं बोला तुला हाकलवलं नसते चपलेन मारला नसते कारण की मी लास्टच्या बेंच करतो. आता मी काय बोलतोय हो ना आता विली मारून दाखव. विली मारून नको. हा विली नको. मग विली नको. मग काय मारतोय. काय मारू. त्या दगडावर चढवचं. दगडाव काय परत आता वरपर्यंत नाही इथे इकडे पूर्ण वर. किती वाटते वर. अरे वरती काय एकदा पडशील. पडलो तर काय तुटला तर नाही तू त्याला नवीन बसू. नवीन बसू तर. हा परत पाठी घेतो. कोणाला लागला तर ऑफ रायडर घेऊन जाऊ आमच्याकडून फुकट आहे. गाडी शिकायची असेल तर या. काय गाडी शिकायची तर माहिती आहे. दामन देवीत. हा बस उतरा बस झाला. आता तुला कसं वाटलं म्हणजे पहिले ट्राय केली तिथं तू हाकलास दुसरी ट्राय केली हाकला तिसऱ्यांदा हाकला तू कसं वाटतंय परत. तिसऱ्यांदा मला जरा जिद्द आली. जिद्द तर जिद्दची स्पेलिंग सांग ना. जिद्दचे स्पेलिंग तुम्हाला मेसेजवर सांगू शकतो. समोर नाही समोर नको समोर मेसेजवर दाखवू शकतो तुम्हाला. दाखव ना मेसेज आता नाही तुम्ही मेसेज कराल तेव्हा दाखवून. हा ठीक आहे. आपल्या भावाला पण फॉलो करा आणि भाव लवकरच युट्यूब खोलतोय. सगळ्या युट्यूबरांच्या पोटावर पाय नाही पाय देणार. हा कोणाच्या पायला देऊ पाय. कोणाचं नको. हा अजून सबस्क्रायबर किती आहेत. माझे 11,000 आहेत. म्हणजे 12,000 होणार. एवढेच नाही 2 दिवस वाढणार ते. 12 24 होणार. 24 पण तू व्हिडिओ कसला टाकणार. सगळे टाकणार. कसल्या सगळ्या फनी मच्छी पकडायच्या नदी जाण्याच्या अजून सगळे टाकणार. पोहण्याचे वगैरे. पोहता येतो तुला. पोहता येतो म्हणजे अरे बायल्या स्विमिंग पूलला 4 फ्लोटर बांधून पोहतो. आणि तिथले जे गार्ड असतात ना त्यांना पण सांगतो अशा 4 ठिकाणी उभे राहा मला पोहता येत नाही मला वाचवा. काय नाही बायल्या मला तुला पोहता नाही येत. तुला पोहता नाही येत तेव्हा घातला होतास ना जॅकेट. हो माझ्या कॉलेजचा मित्र आहे म्हणजे 11वी पासून 11वीला जे कॉलेजला आला आणि म्हणजे पाठी पुढं बसायला लागला
तिथूनच माझ्या आयुष्यात पिढा चालू झाली. एक पनवती, तू पिढा आहे. एक पनवती अवदसा म्हणतात ना, ती हीच ती. हे तोंड बघू शकता, कुठं दिसला तर लांब सोडून या. नको जवळ आणा मला. जवळ आणा, कुठं दिसला तर याला लांब सोडा. म्हणजे मित्र असावा पण असा नसावा. पनवती, आयुष्यातली पिढा. कुठं मी पुढं जात असताना आणि ह्याचं तोंड बघितलं ना, कुठं चांगलं कामाला जात असताना आणि ह्याचं तोंड बघितलं ना, 100% काम होतच नाही ते. उद्या पण तुम्हाला ब्लॉक येईल कबड्डीचा. कबड्डी एवढा नाही, कबड्डीचा बिबड्डी एवढा नको. एवढा नको. आम भाव आहे ना, डाय भाषा घालतो हा, फक्त डाय घालतो पण रेडर पुढे जातो ती म्हणजे आउट होतो. एवढा काय विषय ना. हा, ती रेडरची चुकी आहे. त्यांनी पॉईंट न्यायला नको. मी डाय टाकायचं काम करतो. मग आउट होण्याचं काय ते त्याच्यावर आहे, त्याच्या मनावर आहे. आउट हो जातो मग आपण नाही करू शकतो. बरोबर आहे. पोचणार तो ते कॉलेजचं वगैरे. पण आता मम्मीला मी अशी तीच क्लिप पाठवतो पण मम्मीला कॉलेजला एक दिवस बसला नाही ती सरांना माहिती आहे. हा पोरगा बसू नाही शकत कॉलेजला, कारण त्याची लायकी नाही तेवढी. लायकी नाही तशी नाही, खूप मेहनत आहे कबड्डीची. तुझी माझी. तर कबड्डीची स्पेलिंग सांग. कबड्डीची स्पेलिंग तुम्हाला मेसेज सांगेन तुम्हाला. सगळा काय मेसेज वेळ सांग. कबड्डीची स्पेलिंग सांग. कबड्डीची स्पेलिंग तुम्हाला मेसेज सांगतो. हा, आता तू जी गाडी चढवलीस ना वर, ते जरा इंग्लिश मध्ये 2 शब्द सांग ना. इंग्लिश मध्ये शब्द तुम्हाला कसं सांगू? तोंडाने सांग. सांगतो. मेसेज वे काय मेसेज वे कसं सांगू तुम्हाला? सांग ना. म्हणजे गाडी जवळ आय एम माय कॉन्फिडन्स इज व्हेरी डेंजर असं सांग. नको रे, एवढा सोम इंग्लिश नको रे. आता माझ्याकडून शिकून घे म्हणून सांगतोय तुला. ते क्लास लावतो आता संध्याकाळचा 1 तास. 2 शब्द तरी बोल ना. 2 शब्द इंग्लिश मध्ये 2 वाक्य अशी बोल ना. इंग्लिश मध्ये 2 वाक्य बोलतो. काय बोलू? बोल. म्हणजे तू गाडी चढवलीस ते तुझं मनोगत इंग्लिश मध्ये व्यक्त कर. एवढा इंग्लिश. हिंदी मध्ये सांग. हिंदीला पहाड बोलतात ना. पहाड. हा, पहाड काय बोलतात गाडीला हिंदी मध्ये? काय बोलतात? गड्डी से मैं जा रहा था, पहाड़ी पे चला. हाँ, ये पाडी. हा, पाडी नाही बोलत तिला. मग दगडीला काय बोलतात? खडी. पत्थर. हाँ, पत्थर पे चढ़ाया और नीचे आया. कैसा आया? रिटर्न दाखवून काय हा. आया? नाही, एवढा नको, एवढा प्रॅक्टिकल नको. तर राहू दे. हा, प्रॅक्टिकल नको बोललाय. अजून काय? पण इंग्लिश मध्ये तू हिंदी मध्ये सांग ना. तुला आधी भीती वगैरे वाटेल, नंतर तू परत दुसऱ्या तिसऱ्या ट्राय. एवढी नको भीती. नाही सांगतो मी, भीती इथं लागेल मनातून आहे. पण तू बाहेर दाखवत नाही. बाहेर दाखवत नाही कारण तेवढी तुझी लायकी नाही. लायकी आहे तशी. मग नाहीच आहे ना, ती माहिती आहे. लायकी आहे तशी. हा. पण तुम्हाला दाखवाय नको रे. समोरच्या माणसाला लायकी दाखवायची नाही. तर काय, याची बघ ऐकण्यापेक्षा ब्लॉग बंद करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.